आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक ज्ञानगंगा। गीता ज्ञानदाता ब्रह्मचा इष्ट म्हणजे पूज्य देव पूर्ण ब्रह्म आहे। पवित्र श्रीमद भगवत गीता अध्याय 18 श्लोक 64 मध्ये म्हटले आहे की एक सर्व गुप्त ज्ञानाहून गुप्त ज्ञान पुन्हा एक वेळा ऐक की हेच पूर्ण परमात्मा ज्यांच्याविषयी पवित्र श्रीमद भगवत गीता अध्याय 18 श्लोक 62 मध्ये सांगितले आहे। निश्चितच माझे पूज्यदेव आहेत, म्हणजेच मी म्हणजे ब्रह्मक्षर पुरुष देखील त्यांचीच पूजा करतो। हे तुझ्या हितासाठी सांगत आहे, कारण हेच ज्ञान गीता ज्ञानदाता प्रभूने पवित्र श्रीमद भगवत गीता अध्याय 15 श्लोक 4 मध्येही दिलेले आहे। त्यामध्ये म्हटले आहे की मी त्याच आदिपुरुष परमेश्वर यांना शरण आहे। त्यामुळेच येथे म्हटले आहे की हे गुप्ताहून अतिगुप्त ज्ञान पुन्हा ऐक। विशेष गीताच्या इतर अनुवादकर्त्यांनी अयोग्य अनुवाद केला आहे। इष्टः असि मे दृढम इति चा अर्थ सांगितला आहे की तू माझा प्रिय आहेस, परंतु अर्थ बनतो की अध्याय 18 श्लोक 64 सर्व गुह्यतमं भूयः शृणु मे परमं वचः इष्टः असि मे दृढम इति ततः वक्ष्यामि ते हितम। अनुवाद सर्व गुह्यतमं संपूर्ण गोपनीयाहून अति गोपनीय, मे माझे, परमं परम रहस्ययुक्त, हितम हितकारक, वचः वचन, ते तुला, भूयः परत, वक्ष्यामि सांगतो, ततः ते, शृणु ऐक, इति हा पूर्ण ब्रह्म, मे माझा, दृढम पक्का निश्चित, इष्टः पूज्यदेव असी आहे। गीताजी अध्याय 18 श्लोक 65 मध्ये गीता ज्ञानदाता प्रभू म्हणजे काल भगवान क्षरपुरुष म्हणत आहे की जर माझ्या शरणी राहायचे असेल तर माझी पूजा अनन्य भावे कर। अन्य देवतांची म्हणजे ब्रह्मा विष्णू शिव तथा पितर आदींच्या पूजांचा त्याग कर, त्यानंतर तू मलाच प्राप्त होशील, अर्थात ब्रह्मलोकामध्ये बनलेल्या महास्वर्गामध्ये जाशील। मी तुला सत्यवचन देतो, तू माझा प्रिय आहेस। गीता अध्याय 18 श्लोक 66 मध्ये म्हटले आहे की जर एकम त्या अद्वितीय अर्थात ज्याच्या तुलनेत इतर कोणीही नाही, त्या एक सर्व शक्तिमान सर्व ब्रह्मांडांचे रचनाकार सर्वांचे धारण पोषण करणाऱ्या परमेश्वर यांना शरण जायचे असेल तर माझ्या स्तराची साधना जी ओम नाम जपाची कमाई तसेच अन्य धार्मिक शास्त्र अनुकूल यज्ञाची साधना मला अर्पण कर, त्यामुळे तू माझ्या ऋणातून मुक्त होशील। त्या एकम अद्वितीय म्हणजेच ज्याच्या तोडीचा कोणीही नाही त्याच्या तू शरणी म्हणजे व्रज जा। मी तुला सर्व पापातून काल ब्रह्मच्या ऋणातून मुक्त करेन, तू चिंता करू नकोस। विशेष गीताच्या अन्य अनुवादकर्त्यांनी 18व्या अध्यायातील 66व्या श्लोकाचा अनुवाद अयोग्य केलेला आहे। त्यांनी व्रज शब्दाचा अर्थ येणे असा केला आहे, वास्तविक त्याचा अर्थ जाणे असा होतो। कृपया खालील वास्तविक अनुवाद वाचा। अध्याय 18 मधील श्लोक 66 सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यः मोक्षयिष्यामि मा शुचः। अनुवाद माम माझ्या, सर्व धर्मान संपूर्ण पूजांना, परित्यज्य त्यागून तू केवळ, एकम एक त्या पूर्ण परमात्मा यांच्या, शरणम शरणी, व्रज जा, अहम मी, त्वा तुला, सर्व पापेभ्यः सर्व पापांमधून, मोक्षयिष्यामि मुक्त करेल, तू, मा शुचः शोक करू नकोस,